मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती। पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज बैठक। राज्यातील प्रमुख खनिजाच्या 40 खाणपट्ट्यांसंदर्भात चर्चा होणार। निलंबन रद्द करण्यासाठी अबू आझमींची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। वक्तव्य इतिहासकारक लेखकांच्या अभ्यासावर आधारित होतं, आझमींच्या पत्रात उल्लेख। विजय वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस। निवडणुकीसाठी दाखल शपथ आक्षेप। नारायण जांभुळेंकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती, 16 महिन्यांपूर्वी हत्या होऊनही अद्याप आरोपी अटकेत नसल्यानं सीआयडीकडे तपास देण्याच्या हालचाली। पुण्यातील सोमेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षण संस्थेला 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत। संबंधितांवर गुन्हे दाखल होणार। मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या असिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा। औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची गर्दी। 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवीधर प्रमाणपत्रांची चौकशी होणार। बोगस प्रमाणपत्राद्वारे शिक्षकांनी नोकरी मिळवल्याच्या प्रकरणानंतर निर्णय। जामिनावर तुरुंगातून बाहेर येताच रील बनवणं भोवलं। नागपुरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूरची पुन्हा तुरुंगात रवानगी। रील व्हायरल होताच सुमित ठाकूरवर गुन्हा दाखल। पुण्यातील कॅम्पातील बर्गर किंगचा मोठा विजय। सुप्रीम कोर्टाकडून ब्रँड नेमला परवानगी। जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी ते शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतचे सारथ्य महिलांकडे। रेल्वे चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुरेखा यादव गाडी चालवणार।